एबीपी माझा मार्फत आम्ही ही मागणी करतोय की तुम्ही सीआयडीची नाही, एसआयटीची नाही, तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी करा ना. आम्ही करतो सीबीआय चौकशीची मागणी. होऊ दे ना, काय जे सत्य असेल ते पुढे येईल. महादेव मुंडेंना ना मी ओळखत होतो, ना माझे वडील ओळखत होते, ना माझा भाऊ ओळखत होता. ज्या व्यक्तीला ओळखतच नाही आम्ही, तर त्या व्यक्तीला मारायचा संबंध काय? सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा देखील चर्चा जी आहे ती समोर आलेली आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेवरती पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांचे जे मुलगा आहे त्यांचं देखील नाव चर्चेत आलेलं आहे. दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी त्यांचा मुलगा सुशील कराड आपल्यासोबत आहे. दादा, काय तुम्ही पाहताय की बीड जिल्ह्यातलं वातावरण कसं ढवळून निघालेलं आहे? आता खरं तर वाल्मिक कराड यांचं नाव आल्याच्या नंतर तुमचं आणि तुमच्या भावाचं देखील नाव काही लोक समोर आणतात. काय नेमकं सत्य प्रकरण? नाही, आमचं याच्यामध्ये साहेब एकच म्हणणं आहे, सगळ्यांनी हात जोडून विनंती हीच आहे. तुम्ही एसआयटीची मागणी करताय, तुम्ही सीआयडीची मागणी करताय आणि मी कराड कुटुंबाच्या वतीने सीबीआय चौकशीची मागणी करतो. बघूया ना, एकदा होऊ दे. काय ह्यांना काय सिद्ध करायचं आहे, काय करायचं आहे? ह्यांच्याकडे पुरावे तर आमच्याकडे काही पुरावे असतील, बरोबर, आम्ही आमचे पुरावे सादर करू. काही दिवसामध्ये मी आमचे कुटुंबीय सगळेजण बसून एक प्रेस कॉन्फरन्स घेणारच आहोत. त्याच्यामध्ये आम्ही आमचे पुरावे मांडतो. तुमचा भाऊ आहे छोटा श्री कराड, त्याच्यावरती महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोप जे आहेत ते बाळा बांगर असतील, त्याबरोबरच शिवराज बांगर असतील, त्यांच्या माध्यमातून केले जात आहेत, असा थेट आरोप त्यांच्याकडे आहे. नाही, त्याच्यामध्ये माझ्या भावावरती होतात, माझ्यावरती होतात किंवा माझ्या वडिलांवरती जे आरोप होतात ना, मग एसआयटी स्थापन झाली आहे ना साहेब. आम्ही तुमच्या एक प्रेस मार्फत किंवा एबीपी माझा मार्फत आम्ही ही मागणी करतोय की तुम्ही सीआयडीची नाही, एसआयटीची नाही, तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी करा ना. आम्ही करतो सीबीआय चौकशीची मागणी. होऊ दे ना, काय जे सत्य असेल ते पुढे येईल. कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय, कोण कशामध्ये आहे, कोण किती इन्व्हॉल्व आहे, कुठं तरी यायचं, काहीतरी बडबडायचं, 20-20 महिन्यानंतर कुणाचंही नाव घ्यायचं. त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि कितपत काय आहे ते कुमावत साहेब आहेत. आम्हाला कुमावत साहेबांवरती भरोसा आहे. जे काही एसआयटी स्थापन झाली आहे, न्यायदेवतेवरती भरोसा आहे. होईल, जे काय व्हायचं ते होईल व्यवस्थितच. 17 तास चौकशी झाली असं देखील काही ठिकाणी सांगितलं जातं. काय सत्य झालं? 17 तास चौकशी वगैरे ना माझी झाली आहे ना माझ्या भावाची झाली आहे. जसं की मागच्या तारखेला आमच्या वकील साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही हायकोर्टमध्ये जाणार आहोत. माझा भाऊ आता सध्या हायकोर्टमध्ये आहे. तिथं आमचं जे काही डिस्चार्ज ऍप्लिकेशन आहे त्याचं पिटिशन दाखल करायला गेलेलं आहे. एका मोठ्या नेत्याने देखील या ह्याच्यामध्ये संदर्भात ट्विट केलेलं आहे की यातील जे आरोपी आहे म्हणजे थेट खरं तर अप्रत्यक्षरित्या तुमच्या भावावरती की ते बाहेर देशामध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करतात असं देखील. काय नेमकं? मला बाहेर देशामध्ये त्यांना पळून जायचा प्रयत्न केला असं तर त्यांनी पुरावे सगळे दाखल करावं, सादर करावं. खरं सांगायचं मला तर बघा, माझा अजून पासपोर्ट नाही, माझ्या वडिलांचंही पासपोर्ट नाही. माझ्या भावाला जर पळून जायचं असतं तो कधीच पळून गेला असता. ह्याच्यामध्ये ना माझा कुणाचा संबंध आहे, ना माझ्या भावाचा संबंध आहे, ना माझ्या वडिलांचा संबंध आहे. जी काय चौकशी होईल आम्ही कुटुंब त्याला सामोरे जाऊ. जे काय असेल ते न्यायदेवता त्याच्यामध्ये हे करेल, चौकशीमध्ये समोरच येईल ना. बरं, धनंजय मुंडेंचं देखील नाव अप्रत्यक्षरित्या थेट घेतलं जात आहे. काय नेमकी सत्यता, कसं तुमचं याच्यात? बघा, धनंजय मुंडे साहेबांचं नाव ह्याच्यामध्ये प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या घेतलं जातं. त्यांना जे आम्हालाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे, किंवा जे कोण लोक त्यांना टार्गेट करतात त्यांनाही माहिती आहे की का साहेबांना टार्गेट केलं जातं. कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवायची, ज्याच्यावरती वार करायचं त्याच्यावरती वार करायचं. त्यामुळे ह्याच्यानंतर जे काही चौकशीमध्ये समोर येईल ते सगळ्यांसमोर येईलच. आता कराड कुटुंबाची नेमकी भूमिका काय असणार आहे? तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहेत असं देखील तुम्ही सांगितलंय, पण नेमकी सत्यता काय आहे? नाही, ह्याच्यामधली सत्यता आमच्या ह्याच्यामध्ये काहीही संबंध नाहीये. महादेव मुंडेंना ना मी ओळखत होतो, ना माझे वडील ओळखत होते, ना माझा भाऊ ओळखत होता. ज्या व्यक्तीला ओळखतच नाही आम्ही, तर त्या व्यक्तीला मारायचा संबंध काय? कुठंतरी उठायचं, कुणीतरी जोडायचं, ह्यांना प्लॉट पाहिजे होता, ह्यांना फलानं पाहिजे होतं. बरं ठीक आहे बाबा, त्या दिवशी ज्ञानेश्वरी ताई म्हणल्या की आम्हाला ऑफर आली. तुम्ही कोण ऑफर घेऊन आलो तर त्याचं नाव पुढं करा ना, त्याचं नावानिशी सांगा. हा, त्यांचं म्हणणं होतं ना की आम्ही ऑफर दिली, प्लॉट देतो, ती काय एक XYZ अमाऊंट देतो. ठीक आहे, जो व्यक्ती तुमच्याकडे आमची मध्यस्थी घेऊन आला तर त्याचं नाव पुढं करा. तुम्ही बसा, मीडियाला बोलवून घ्या, त्या माणसालाही बोलवा, त्यानं सांगू दे तुमच्या समोर, आमच्या समोर, किंवा हो मी ह्यांच्याकडनं ऑफर घेऊन आलो होतो, तर आपण बोलू त्याच्यावरती. नक्कीच. तर हे होते सुशील कराड आणि जे आरोप सध्या या ठिकाणी केले जातात ते त्यांनी फेटाळून लावलेले आहेत. सविस्तर पत्रकार परिषद घेऊन कराड कुटुंब आपली भूमिका मांडेल असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.